आज काय आमच्या शिवनं नवीन पराक्रम उद्यम केलेला आहे। बघायचा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। नेहमीप्रमाणे माझीकडे काम आवरायची चालू होती। तुम्हाला तर माहिती आहे कुकर फुटल्यावरती माझ्या किचनची काय अवस्था झाली होती तेच मी आज आवरायला घेतलं होतं आणि सगळे भांडी वगैरे काढली होती धुवायला। सगळं साफसफाई स्वच्छ करून मी भांडी लावायचं चालू होतं माझं काम इकडं। खरंच तुम्ही त्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिलेला आहे की 1 मिलियनपेक्षा पण जास्त व्ह्यूज गेलेले आहेत। खरंच तुमचा असाच प्रतिसाद राहू द्या। त्याच्यानंतर मी कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या आणि माझी 2-3 दिवस जरा आवरावर चालू आहे, कारण की मी चालले उद्या माहेरी। आता माहेरी जाण्याचं कारण तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच, पण कोण कोण थबडेवाडीचं आहे त्यांना तर चांगलंच माहिती आहे काय 2-3 दिवस काय कार्यक्रम आहे, कोण कोण आहे तिकडचं आणि त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याच्यानंतर मी कपडे इस्त्री पण करायला घेतले, कारण की आता 2-4 दिवस तर आमच्या कवट्याला जाणारच होते, त्याचीच माझी आवरावरी तयारी चालू होती। इकडं मी काम करतोय तोपर्यंत आमच्या शिवनं तिकडे एक नवीन माझं काम वाढवून ठेवलं आहे। त्यांना आज प्रूफ केले की आम्ही त्याचं नाव शिव का ठेवलंय आणि आमचा खरंच शिव एवढा शिवभक्त आहे ना, तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघा। कारण की माझं इकडं चालू होतं काम आवरावरी तयारी चालू आहे तोपर्यंत त्यानं काय केले बघा। किचन म्हणते देवघरातला विभीत आणलंय आणि भंबम बोलेवानी असं हे लावून नाचकाम चालू आहे। तिथं पार्थ झोपला होता सोफ्यावरती, त्याला पण लावलेलं तिकडं आत किचनमध्ये माझ्याकडं पण आला आई तुला लावतो म्हणून। आणि मी नेहमीप्रमाणे रांगोळी कशी काढते ना तशी त्याने त्या विभीदांना रांगोळीचा साचा आणून काढली होती रांगोळी बघा। काय काय उद्योग नवीनच वाढवतोय।